नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सियाने तिच्याकडे वळून पाहिले आणि पाहतच राहिली. केस मोकळे करून त्यांचा वरती बांधलेला आंबाडा, कपाळावर छोटीशी टिकली, पाण्यानं धुतलेला चेहरा ज्यावर आता मेकअपचा जराही लवलेश नव्हता, नाजूक गुलाबी ओठ, दाट पापण्या, कोरीव भुवया आणि सुंदर नाजूक असा आवाज. शुभांगी जितकी त्या भरजरी दागिन्यांमध्ये आणि जड लेहंग्यामध्ये सुंदर दिसत होती, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं अशा साध्या रूपामध्ये ती सुंदर दिसत होती. तिनं सगळे दागिने काढून एका रुमालामध्ये गुंडाळले होते आणि तिच्या अंगावर फक्त आता काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं मंगळसूत्र बाकी होतं. काय झालं दीदी, तुम्ही असं का पाहताय? शुभांगी घाबरून म्हणाली. शुभांगी, तू किती सुंदर आहेस माहिती आहे तुला? सिया कपाट बंद करत म्हणाली. त्यावर शुभांगी गोड हसली आणि तिच्या गालावर पडणाऱ्या खळ्या सियाला दिसल्या. तुझ्या गालावरती खळी पडते? सिया अगदी खुश होऊन म्हणाली. हो, माची देण आहे, शुभांगी म्हणाली आणि तिचे डोळे लगेच पाणावले. काय झालं? सिया काळजीनं म्हणाली. काही नाही, माची आठवण आली. तुला मा नाही? सिया म्हणाली. मी लहान असतानाच ती देवाघरी गेली, शुभांगी डोळे पुसत म्हणाली. आय एम सॉरी. सियानं तिला मिठी मारली. नो, इट्स ओके. ती शरीरानं माझ्यासोबत नसली म्हणून काय झालं, मनाने ती आजही माझ्याजवळ आहे, शुभांगी डोळे पुसत म्हणाली आणि सिया मग तिच्यापासून दूर झाली. दीदी, हे कुठे ठेवू? शुभांगी तिच्या दागिन्यांना दाखवत म्हणाली. इथे ड्रॉवरमध्ये ठेव, सिया बोलली. मग शुभांगीने दागिने नीट ड्रॉवरमध्ये ठेवले. तुला काही खायला आणू का? भूक लागली असेल ना, सिया बोलली. नाही, नको. ठीक आहे, तू इथे शौर्याच्या बाजूला झोप, मी या बाजूला झोपते, सिया म्हणाली आणि मग शुभांगीने हो मध्ये मान डोलावली. सिया लक्षच्या बाजूला झोपली होती आणि लाईट ऑफ केली. मग शुभांगीने तिचे केस मोकळे करून त्याच्या दुसऱ्या बाजूला झोपली. मध्यरात्र उलटून गेली होती, परंतु शुभांगीला झोप काही येत नव्हती. एकतर नवीन जागा आणि त्यामध्ये छोटा लक्ष सारखा तिच्या अंगावरती हात पाय टाकत होता. शेवटी ती उठली आणि समोर असलेल्या सोफ्यावर जाऊन आडवी झाली. सोफा तिला पुरत नव्हता, परंतु ठीक होता. तिनं तसेच पाय जवळ घेत डोळे मिटले. बापू, बापू कुठे आहात तुम्ही? शुभांगी तिच्या बापूला जोर जोरात आवाज देत घरामध्ये शोधत होती. शुभा, इथे आहे मी. तिचे बापूसा म्हणजेच शिवा घराच्या मागच्या बाजूला जे अंगण होतं तिथे झाडांना खत पाणी घालत होते. मी आज नेटचा फॉर्म भरला, हे पहा, शुभांगी खुश होत म्हणाली. बाळा, आता तुझं लग्न होणार आहे, त्यांना तू पुढे शिकलेलं चालणार नाही तरी तू फॉर्म भरलायस, शिवा नाराज होत म्हणाला. बापू, मी जर ही परीक्षा पास झाली तर मी लेक्चरर होईल. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे इतके कष्ट घेऊन मला शिकवले त्याचं चीज होईल आणि मी माझ्या पायावर उभी राहील, शुभांगी म्हणाली. पण शुभा, तुला समीरच्या घरच्यांची अट माहीत आहे ना? त्यांना नोकरी करणारी सून नको आहे, त्यांना हे अजिबात आवडणार नाही. बापू, यामध्ये न आवडण्यासारखं काय? मला जर कोणत्या कॉलेजवर जॉब मिळाला तर यातून येणाऱ्या पैशांनी मी आपलं सगळं कर्ज फेडू शकते. हे घर आपलं राहील, शुभांगी म्हणाली. घर आपलंच आहे बाळा, शिवा नजर चोरत म्हणाला. तुम्हाला काय वाटतं बापू, मला काही माहीत नाही का? समीरच्या घरच्यांनी तुमच्या कर्जाच्या बदल्यात हे लग्न करून मागितले आणि हे घरही तुम्हाला त्यांच्या नावे करून द्यायला सांगितले ना, शुभांगी म्हणाली. माझं जे काही आहे ते तुझंच तर आहे. समीर चांगला मुलगा आहे, कमावत आहे, अजून काय हवंय, शिवा म्हणाला. मला आत्ताच हे लग्न नव्हतं करायचं बापू. शुभांगीने एक सुस्कारा सोडला आणि शिवाला मिठी मारली. मी आता थकलोय बाळा, त्यात तू अशी जवान सुंदर, मी कुठपर्यंत तुला वाईट नजरांपासून सांभाळू शकेल? त्यामध्ये हे गाव एकदम नीच माणसं आहे तिथे. तू बाहेर जातेस तेव्हा तू घरी येईपर्यंत फार काळजी राहते तुझी बाळा, शिवा काळजीने तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला. बस आता 6 महिने बापू, शुभांगी म्हणाली. तुला जितकं शिकवता येईल मी तितकं शिकवलं बाळा, पण माझाही विचार कर. तो जगा आधीच तुझ्यावरती वाईट नजर ठेवून आहे. तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही.
शिवा डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाला. असं नका बोलू प्लीज, शुभांगी म्हणाली. माझं ऐक, हे लग्न कर. तुझा सुखी संसार पाहून त्यानंतर मी तुझ्या माकडे जायला मोकळा. बापू प्लीज असं बोलू नका. मी करेन हे लग्न, पण तुम्ही मला सोडून जायची भाषा करू नका, शुभांगी रडत म्हणाली. त्यानंतर मग लग्न ठरलं. मंडप सजला. शुभांगी नवीन नवरीच्या वेशामध्ये लग्नासाठी तयार झाली. पाहुणे येत होते. तिच्या लग्नासाठी भवानी देवी, ज्यांच्याकडे शिवा कामाला होता, त्या आवर्जून आल्या होत्या. सोबत त्यांचा नातू आरंभ जडेजा हा सुद्धा होता, जो नुकताच त्यांना भेटण्यासाठी मुंबईवरून गावी आला होता. माझीसा, स्वागत आहे तुमचं, शिवा हात जोडून म्हणाला. शिवा, मुलीच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. हा शगुन आमच्याकडनं तुझ्या मुलीसाठी, भवानी देवी म्हणाल्या. याची काय गरज होती माझीसा? तुम्ही माझ्यासारख्या गरीबाच्या विनंतीला मान देऊन शुभ आशीर्वाद द्यायला आलात, हेच माझ्यासाठी लाख मोलाचं आहे, शिवा म्हणाला. असं कसं? खाली हात आलो असतो आम्ही. तू आमचा जुना विश्वासू माणूस. आता कामाला नसला म्हणून काय झालं? खूप सेवा केली आहेस तू जडेजा खानदानाची. मग आम्ही त्यासाठी इतकंही करू शकत नाही का? मला माहीत आहे तू फार स्वाभिमानी आहेस, परंतु आम्ही तुला देत नाही आहोत. आम्ही हे शुभांगीला देतोय. आमचं प्रेम, आशीर्वाद समजून ठेवून घे, भवानी देवी म्हणाल्या. जो हुकुम, शिवा हात जोडून म्हणाला. यांना ओळखलत का? भवानी देवी आरंभच्या पाठीवरती थोपटत म्हणाल्या. शिवाने नाही मध्ये मान डोलावली. आरंभ, भवानी देवी म्हणाल्या. त्यावर आरंभने शिवाला हात जोडून नमस्कार केला. छोटे हुकुमचा, शिवा अगदी खुश होत म्हणाला. खूप भाग्यवान आहे मी, जे छोटे हुकुमचा आले, शिवा म्हणाला. शिवा, तुला भटजी बोलावत आहेत, एक व्यक्ती येऊन म्हणाली. मी आलोच माझीसा, तुम्ही बसा, शिवा आदबीने म्हणाला. आमची काळजी करू नकोस, तू लग्नाच्या विधी करून घे, आम्ही इथेच आहोत, भवानी देवी म्हणाली. जी. थोड्याच वेळामध्ये मग शुभांगी डोक्यावरती घुंगट घेऊन मंडपामध्ये आली. लग्नविधी सुरू झाल्या, परंतु नियतीला कदाचित काहीतरी दुसरंच मंजूर होतं. शुभांगी स्टेजवर चढलीच होती की काही लोकांनी भवानी देवी आणि आरंभावरती हल्ला केला. सगळ्या मांडवामध्ये एकच गोंधळ सुरू झाला. शुभांगीचा होणारा नवरा समीर आणि त्याची फॅमिली तर केव्हाच मांडव सोडून दूर पळून गेले होते. शिवाने शुभांगीकडे पाहिलं तर ती घाबरून समोर काय चाललंय ते पाहत होती. शुभा, काहीही झालं तरी घरातून बाहेर येऊ नकोस, तिची काळजी घ्या. शिवा तिला आणि तिच्या मैत्रिणींना घरात बंद करून बाहेर आला. भवानी देवीच्या बॉडीगार्ड्सनं त्यांना घेरलं, परंतु मारेकरी सर्व तयारीनिशी आले होते आणि त्यांच्यावर भारी पडत होते. माझी काळजी करू नका, आरंभाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जा, भवानी देवी ओरडून सांगत होत्या. नाही दादीसा, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, आरंभ म्हणाला. आरंभ ऐका, आमचं ऐका. तुम्हाला काही झालं तर तुमच्या बाबासांना आम्ही काय उत्तर देऊ? तुम्हाला आमची शपथ आहे. भवानी देवीने आरंभाला तिथून जायला मजबूर केलं. आरंभ तिथून निघाल्यावरती लगेच काही मारेकरी त्याच्या मागे गेले. त्यांचं टार्गेट आरंभ होता. शिवाच्या ते लक्षात आलं आणि तो पळतच आरंभच्या पाठीमागे त्याला सावध करण्यासाठी गेला. आरंभ त्याच्या गाडीत बसणार की कोणीतरी पाठीमागून गोळी झाडली. आवाजानं आरंभ त्या दिशेने वळाला. गोळी भरधाव वेगानं त्याच्या दिशेने येत होती आणि तो पाहत होता. कोणत्याही क्षणी गोळी त्याच्या छातीच्या आरपार होणार की इतक्यात शिवा गोळी आणि आरंभ यांच्यामध्ये आला आणि गोळी शिवाच्या छातीच्या आरपार झाली. शिवा तसाच आरंभाच्या समोर उभा होता. त्यानं आरंभाला गाडीत लोटलं आणि दार बंद केलं. मारेकऱ्यांनी शिवाच्या छातालावरती खूप साऱ्या गोळ्या झाडल्या. काही आरंभाच्या गाडीवरही झाडल्या, परंतु त्याची गाडी बुलेट प्रूफ असल्यानं त्याला गोळ्या लागल्या नाहीत. तितक्यात भवानी देवीचे बॉडीगार्ड्स पाठीमागून येत त्या मारेकऱ्यांवरती त्यांनी गोळीबार सुरू केला आणि मारेकरी त्यांच्याजवळ असणाऱ्या बुलेट संपल्यानं तिथून पळाले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ही लव्ह स्टोरी आता फारच रंगात आलेली आहे. परंतु अजूनही बऱ्याच काही गोष्टी शिल्लक आहेत. कारण आरंभाला हे लग्न का करावं लागलं? जर त्यानं हे लग्न केलं तरी तो ते मान्य करेल का? अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मग मित्रांनो,
हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते, ही सुरुवात तुम्हाला कशी वाटते, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.